मुंबईमध्ये चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली. जुहूमध्ये त्याच्या घराबाहेर शनिवारी रात्रीच्या सुमारास 4 राऊंड फायर करण्यात आले. सोशल मीडियातनं या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आणि या घटनेनंतर 5 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारली जबाबदारी. ऐकलं नाही तर बाबा सिद्दीकी करण्याची धमकी. पुण्यात गोळीबार प्रकरणी 5 जणांना अटक. सिंघम सारखे दणदणीत सिनेमा देणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर झालेल्या घटनेनं मुंबई हादरली आहे. जुहूत असलेल्या रोहित शेट्टीच्या घराबाहेर शनिवारी रात्री 3च्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यावेळी हल्लेखोरानं हवेतच 4 राऊंड फायर केल्याची दृश्य सीसीटीव्हीत कैद झालीत. शेट्टी राहत असलेल्या परिसरात अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी या परिसरात बंदोबस्तात वाढ केली आहे. मुंबईतल्या जुहू परिसरात दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचं घर आहे आणि त्या घरावरती रात्री उशिरा 4 फायर जे आहेत, 4 राऊंड जे आहेत ते फायर केलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे संपूर्ण जुहू परिसरातलं रोहित शेट्टी यांचं घर आहे. शेट्टी टॉवर्स जवळपास 6 ते 7 मजली ही संपूर्ण इमारत आहे. त्या इमारतच्या पहिल्या फ्लोअरला खरं तर 3 ठिकाणी ज्या आहेत त्या गोळ्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे पोलीस बंदोबस्त आहे तो घराच्या समोर तैनात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं सीसीटीव्ही सुद्धा या प्रत्येक परिसरात आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारल्याचं समोर आलंय. शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई यांच्या नावानं ही पोस्ट करण्यात आली आहे. रोहित शेट्टीनं आमचं ऐकलं नाही तर यापुढे बेडरूम मध्ये गोळीबार करू. हा फक्त ट्रेलर. नंतर रोहित शेट्टीच्या छातीवर गोळ्या झाडू. रोहित शेट्टीचे बाबा सिद्दीकीपेक्षा भयानक हाल करू. बॉलिवूडमध्ये आम्ही ज्यांना ज्यांना फोन केला त्यांनी सुधारावं. सुधरा नाही तर लपायला जागा मिळणार नाही. तयार रहा, लवकरच आपली पुन्हा भेट होईल. दरम्यान या गोळीबार प्रकरणी पुणे पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. अमान मोरोटे, आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी आणि स्वप्नील सकट. अटक करण्यात आलेल्या संशयितांना मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आपल्याकडे काही इनपुट्स मुंबई पोलिसांच्या टीमकडून आले होते. त्याच्यावरती वारजे पोलिसांची टीम आपण डिप्लॉय केली होती आणि पुण्यातील धायरी, वडगाव, कर्वेनगर, वारजे या भागातून काही संशयित व्यक्ती जे आहेत, मुलं आहेत, त्यांना आपण ताब्यात घेतलं आहे आणि ताब्यात घेऊन मुंबई पोलिसची जी टीम आहे त्यांना आपण ते पुढील तपासासाठी हँडओव्हर केलेलं आहे. या घटनेनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. तर या घटनेची सरकारनं गंभीर दखल घेतली असून योग्य ती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. एवढी प्रतिष्ठित मंडळी आहेत आणि यांच्या घराबाहेर हे गोळीबार होत आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला, रोहित शेट्टीच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला, बाबा सिद्दीकींच्या ऑफिसच्या बाहेर गोळीबार झाला. कायदा सुव्यवस्था आहे कुठे? सैफ अली खानच्या ते घरामध्ये घुसले लोक. अशा तऱ्हेने प्रश्न निर्माण झालाय की लोक घरामध्ये सुरक्षित आहेत की नाही. कालपर्यंत लोक आपण म्हणायचो की बाहेर गेली की ट्रेनमध्ये आहेत किंवा इतर घटनेमध्ये आहेत, पण आता प्रश्न असा झालेला आहे की लोक घरामध्ये सुरक्षित आहेत की नाही. आत्तापर्यंत एवढीच माहिती आली की कोणीतरी गोळीबार केलाय. स्कूटी ती सापडलेली आहे. त्याच्या मालकाचाही पत्ता लागलाय. त्यांनी ती विकलेली आहे. लवकर सापडेल कोण जो कोणी असेल. सेलिब्रिटींच्या घराबाहेर गोळीबार हल्ला प्रकरणात बिश्नोई गँग सातत्यानं चर्चेत आहे. 14 एप्रिल 2024 सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरती गोळीबार झाला. 12 ऑक्टोबर 2024 काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 16 ऑक्टोबर 2025 कॉमेडियन अभिनेता कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर 3दा गोळीबार झाला. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला प्रकरणानंतर
बिश्नोई गँग चर्चेत आली होती. त्यानंतर सातत्यानं या गँगचं नाव निरनिराळ्या घटनांत समोर येत आहे. सलमान खान, कपिल शर्मा आणि आता रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलिसांसमोर या गँगवर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान आहे. पुण्याहून बालाजी पोद्दारसह नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.